दंगेकरजी, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पत्रकारांसोबत सुद्धा अरेरावी व्हायला लागलेली आहे या आरोपी आणि त्यांच्या कुटुंबियांकडनं। अहो हे कुटुंब माजुरी आहे। कित्येक वर्ष ह्या कुटुंबाने पुणे शहरामध्ये व्यवसायात गुन्हेगारी वापरून धुमाकूळ केलाय। मागच्या 2 दिवसापूर्वी आमचे सहकारी मित्र अजय भोसलेंनी गंभीर आरोप केला की छोटा राजेंना सुपारी देऊन त्यांना खून करण्याचा प्रयत्न केला। तरी पैशाच्या लोभापायी पोलीस कुठली तक्रार घेत नाही आणि अनेक भारतीय जनता पार्टीचे संबंध ह्या लोकांशी आहेत। कायदा खरेदी केला जातो। ह्याची नुसतीच ह्या प्रकरणात चौकशी नाही केली पाहिजे, ह्याच्या सगळ्या व्यवहारात चौकशी केली पाहिजे आणि ह्यांच्यावर गंभीर कडक असा गुन्हा दाखल केला पाहिजे की कमिशनर ऑफिस मध्ये पत्रकारांना मारहाण करतात। म्हणजे किती मोठी गंभीर हा विषय आहे। आणि त्याचा मुलगा जे काय ट्विट आपलं त्याच्या मुलाने काय हे पाठवलंय, शूटिंग पाठवली, त्याच्यामध्ये रॅप सॉन्ग मध्ये तो लोकांच्या आयामाया काढतोय। एक तनपुरे नावाच्या महिला भगिनी त्यांनी काल सांगितलं की माझ्या मुलाला शाळेतून घरी यावं लागलं। अशा परिस्थितीत ही अग्रवाल कंपनी नालायक आहेत आणि पोलिसांनी पैसे खाऊन त्यांना घरी नेलं, त्यांचं मोल सपोर्ट वाढला ना। हे पोलीस सगळ्यात वाईट पोलीस आहेत सगळे। आता या प्रकरणात स्वतः गृहमंत्र्यांनी लक्ष घातलंय, तर तपास ज्या दिशेने पुढे चाललाय तो समाधानकारक आहे असं वाटतंय का? अजिबात नाही। याच्यामध्ये त्याची नुसती ही चौकशी नाही केली पाहिजे, सगळ्या व्यवसायाची चौकशी केली पाहिजे। आणि त्यांनी त्याच्या आजोबांनी छोटा राजन सारख्या गुन्हेगाराला अजय भोसलेला मारण्याची सुपारी दिली, हे मी म्हणत नाही, अजय भोसले बोलतात। आणि तो गुन्हा चालू असताना सुद्धा कुठली कारवाई केली नाही। त्याच्या व्यवसायामध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत। अनेक गोरगरिबांची घरं लुटली, जमिनी लुटलेत आणि ती लोक जर कमिशनर ऑफिसच्या दारामध्ये जर पत्रकारांना मारहाण करत असतील तर मग आता काय याच्या पलीकडे काय बोलू शकणार आहे? तुम्ही म्हणताय भाजपच्या नेत्यांचा अभय आहे, भाजपचे कोणते नेते तुम्ही नाव घेऊ शकाल का? तुम्हाला सांगतो, त्यांना एक अटलजी पुरस्कार दिला होता आणि माजी राज्यपाल कोश्यारींनी त्याला तो अटलजींचा पुरस्कार दिला आहे। आणि याच्यामध्ये ते भारतीय जनता पार्टीचे लागेबंद असणारे सर्वांशी त्यांचे संबंध आहेत। आणि ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार अभ्यास करता पहिल्या दिवशी पोलिसांनी जी गंभीर चूक केली त्यासाठीच मी हे म्हटलं होतं की त्या पोलिसावर काय गुन्हा दाखल करून त्या तपास अधिकाऱ्याला अटक करा। आणि त्या तपास अधिकाऱ्याच्या मार्फत अनेक वरिष्ठांना पैसे पोहोचलेले आहेत आणि त्याची डिलिंग झाल्यामुळे तो सुटलेला आहे। दंगेकरजी, धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल।